प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संदर्भातला आज अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे। तो नेमका निकाल काय आहे ते आपण समजून घेऊ, कारण तो निकाल बच्चू कडूंना निर्दोष ठरवणारा आहे। 2016 साली पोलीस कर्मचारी परतवाडा पोलीस स्टेशन इंद्रजित चौधरी याच्याशी मारपीट केली असा आरोप करून माजी आमदार बच्चूभाऊ कडू आणि इतर 3 आरोपींना प्रथम श्रेणी न्यायालय आपला अचलपूर यांनी 2018 मध्ये कन्व्हिक्शन केलं होतं, सजा दिली होती। तो निकाल आम्हाला व्यवस्थित वाटला नाही, चुकीचा दिला आहे हे म्हणून आम्ही सेशन कोर्ट अचलपूर इथे अपील दाखल केलं। सेशन कोर्ट अचलपूर यांनी आमचं जे म्हणणं होतं की तो दारू पिलेला होता, ही गोष्ट संशयास्पद होती की तो ज्या कर्मचारी म्हणून दारू पिऊन ड्युटी करतो त्याच्या संदर्भात काहीतरी तक्रार आमची त्याच तारखेला पोलीस स्टेशनला होती आणि त्याचा रिपोर्ट दिले होता। ह्या सगळ्या गोष्टीचा सत्र न्यायालयाने व्यवस्थित विचार केला आणि बच्चूभाऊ ते अधिक 3 आरोपी अंकुश जौंजाळ, मंगेश देशमुख आणि धीरज निकम यांना निर्दोष मुक्त केलं। अचलपूर परतवाडा शहरातील बस स्थानकासमोर नेहमीच वाहतूक विस्कळीत असायची। याच दरम्यान आमदार बच्चू कडू त्यावेळेस तिथून जात असताना वाहतूक कर्मचाऱ्यांसोबत नेमकं काय प्रकरण झालं होतं आणि त्याच प्रकरणावरून हे न्यायालयीन प्रकरण दाखल झाल्यानंतर बच्चू कडू यांना त्यात दोषी ठरवण्यात आलं होतं। त्यानंतर अपील करण्यात आली आणि अपीलमध्ये आज जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवलेला आहे। बच्चू कडू यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, जनतेच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलनं असतील, अशा विविध किती गुन्हे आहेत। आपण ते बच्चू कडूंच्याच माध्यमातून ऐकून घेऊ आणि आजच्या निकालावर त्यांचं काय म्हणणं आहे तेही समजून घेऊ। तर ही जी घटना आहे त्याच्या मागचं सगळ्यात मोठं SP चं कारस्थान होतं, कारण एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती आणि त्यावर तिथल्या ठाणेदारानं तो रिपोर्ट घेतला आणि धामणगाव रेल्वेचा आणि त्या संदर्भात SP माझे वाद झाले होते का तुमच्या ठाणेदारानं रिपोर्ट घेतला असता तर तो शेतकऱ्यांना आत्महत्या झाली नसती, त्याच्या मुलीला चढकले जाते। त्याच्यावर SP चा आमचा वाद झाला। दुसरं संदीप पाल महाराज त्याच्या गावात दरोडे पडला होता आणि त्यावरही वाद झाले होते, ते दरोड्यांना सोडून दिलं होतं ठाणेदाराला। आणि हा सगळा रोष काढत SP नेहमी आमच्यावर कसा बच्चू कडू फसा असा जो प्रयत्न केला आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे। त्याच्या अगोदर इथे जे बस स्टँडच्या बाजूने एक घटना घडल्या होत्या, एक पती पत्नी दोघंही मरण पावले होते अपघातानं आणि शाळेत जाणारा विद्यार्थी पण एक मरण पावला होता। आणि तिथेच इंद्रनील चौधरी नावाचा जो पोलीस आहे तो तिथे दारूच्या नशेत आणि मधातच गाडी उभं होता आणि तो म्हटलं बाजूला घे, कालच ॲक्सिडेंट झाला, इथली सगळी विस्कळीत आहे एवढं बोललं आणि त्यानं ते मनावर घेतलं आणि ते SP ला माहीत झालं आणि SP ने लगेच त्याला काही सांगितलं, त्या पद्धतीने रिपोर्ट झाला। चुकीच्या पद्धतीनं आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न झाला। मला तर न्यायालयाचं मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी घेतलेल्या निश्चितच यामुळं जे खोट्याचं खरं करण्याचा प्रयत्न झाला त्याला दिलेल्या न्यायालयाचा आम्ही निश्चितच सन्मान करतो आहे। ॲडव्होकेट देशमुख साहेब आणि गुलक्ष साहेब यांनी ही बाजू अतिशय चांगल्याप्रमाणे मांडली। त्याच्या 6 महिन्याच्या अगोदरच्या कोर्टानं आम्हाला सजा सुनावली होती, आता ते नील झालेली आहे। याचा आनंद आहे का जे काही घडलं होतं ते एकंदरीत विचार जर आपण पाहिलं तर ते त्यावेळची जी परिस्थिती आणि तिथली जेव्हा लोकांची हाक होती, आम्ही फक्त सांगितलं की तुम्हाला माहीत आहे का त्या डेपोसमोर अजूनही काही त्याच्यात सुधारणा होत नाही आहे। जेव्हा ठाणेदाराला तेव्हा ते सरळ बरं होतं, तर पुन्हा ते विस्कळीत झालेलं आहे त्याला आहे। तर मला असं वाटतं का मी शिवसेनेच्या काळातले गुन्हे असेल ते तर आता आम्ही मोजलेच नाही, पण शिवसेनेनंतर जे प्रहारमधून मी जेव्हा आम्ही सुरुवात केली आणि मग दिव्यांगाचं आंदोलन, शेतकऱ्याचं, मजुराचं आंदोलन आणि कार्यालयातला भ्रष्टाचार, या सगळ्या याच्याला जर एकंदरीत जी चीड आमच्यात येत होती आणि त्यावर आम्ही लगेच रिॲक्ट व्हायचं आणि त्याला व्यवस्थित समजून घालण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो। तर एखाद्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणजे 1995चा दिव्यांगाचा कायदा आशिया खंडानं मान्य केला, 2000 मध्ये आम्ही स्वीकारला आणि त्याचा शासन निर्णय होत नाही म्हणून त्याच्यावर आमचे 5-6 गुन्हे आमच्यावर दाखल झाले। शासन निर्णय काढला पण अंमलबजावणी कलेक्टर तिथला आयुक्त करत नाही म्हणून तसे गुन्हे आमच्यावर दाखल झाले। मला सांगताना अभिमान वाटते का एकही गुन्हा स्वहितासाठी झालेला नाही। 300-350 गुन्ह्यापैकी एकही गुन्हा आमच्या स्वहितासाठी झाला नाही, तो जनतेसाठीच झालेला आहे। आणि
आता बऱ्यापैकी मला वाटते आता 10-15 म्हणजे 20-25 गुन्हे राहिले असेल, 25-30-40 मला माहीत नाही पूर्ण. आता कोर्टाच्या नोटीस येतात तर आम्ही जातो. एवढेच गुन्हे झाले का ते काय होते का आम्ही सरकारच्या विरोधात राहायचं, अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही नेहमी काम करायचं जनतेसाठी. त्याच्यानं उठसूट बच्चू कडूला कशा पद्धतीनं टार्गेट केलं जाईल, त्याला कसं नमवता येईल हा लढलाच नाही पाहिजे. म्हणजे ह्या लढ्यासाठी उभाच नाही राहिला पाहिजे. पण आम्ही नमलोच नाही. 150-200 गुन्हे दाखल झाल्यानंतरही आम्ही ज्या पद्धतीनं ह्या व्यवस्थेला आम्ही जे काही करप्ट व्यवस्था होती त्याला व्यवस्थित धारेवर आणण्याचं काम आम्ही केलं. सभागृहातसुद्धा, मंत्रालयातसुद्धा 2दा आमच्या हातून प्रकार घडले म्हणजे काय तर MBBS डॉक्टरांच्या 150 लोकांच्या निवड झाल्या, पण नियुक्तीचे पत्र द्यायला 2 वर्ष लागले. आणि जो पैसे देईन त्याला नियुक्तीपत्र भेटायचं, इकडे डॉक्टर राहायचे नाही. मग आम्ही त्या पद्धतीनं त्याला व्यवस्थित आंदोलन करून समज दिला आणि मग ते नियुक्तीपत्र निघाले. पण हे जनरलाइज असेच सगळे प्रकार आहे. त्याच्यामुळं आमच्यावर गुन्हे दाखल होण्याचा मला वाटते महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक कामासाठी एवढे गुन्हे दाखल करून घेणारा आणि आमचा कार्यकर्ता आहे. पण मला वाटते जे निवडक कार्यकर्ते असतात जसं आता अंकुश जोंधळे याच्यामध्ये आहे, मंगेश देशमुख आहे, धीरज निकम आहे, ह्या अशा अनेक कार्यकर्ते असेल त्यांच्यावर 20-25 जसं आम्ही रक्तदातामध्ये आमची आघाडी आहे. मी स्वतः 115-16 वेळा रक्तदान केलेलं आहे. तसंच आमच्या कार्यकर्त्यांना पण 30-40-50 वेळा रक्तदान केलं. तसे गुन्हे पण आहे. आणि म्हणून आम्ही देशाच्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये जर आमचा गुन्हे दाखलचा जो काही एकंदरीत जे विषय आहे ते काही करप्शनचे नाही. आमच्यावर गुन्हा दाखल झाला तो सार्वजनिक हितासाठी झालेला आहे. आणि देशातलं हे पहिलं चित्र या अचलपुरात आणि या महाराष्ट्रात बच्चू कडूच्या नावानं पाहायला भेटतं. अमेठीला पण गुन्हा दाखल झाला होता. मोदीजीच्या गावला पण आमच्यावर गुन्हा दाखल झाला. हे सगळे आंदोलनाचे गुन्हे आहेत. त्याच्यानं आता एक ओरिसाला झालेला आहे, तिथे पण एक गुन्हा आमच्यावर दाखल झाला. तर एकंदरीत आमची व्याप्ती जरी पक्षाची मोठी जरी असली तर कामाच्या माध्यमातून आम्ही जे काही सामान्य माणसासाठी आक्रमकता घेतली त्याचा आम्हाला अभिमान आहे. गुन्हे ही आमच्यासाठी जसं आपण म्हणतोय का एखाद्याच्या शरीरावर जेवढे घाव असतं शिवकालीन ते तेव्हा ते मंगळसूत्र समजायचं, त्याला दागिना समजायचं. तसं आमच्यासाठी हे दागिने आहे. पण चुकीच्या पद्धतीनं जे दाखल केले त्याला न्यायालय चांगलं आहे, न्यायाधीश असले का त्याला न्याय मिळतं आणि त्याचा आता एक वेगळा आनंद आम्हाला आहे.